येवलासह लासल गावामध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे। सरासरी 950 रुपये कांद्याला भाव मिळतोय। येवलासह लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण पाहायला मिळते। कांद्याचे सरासरी भाव 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत। गेल्या आठवड्यात 1600 रुपये तर आज सरासरी 800 ते रुपये भाव मिळतोय। 800 ते 950 इतका भाव मिळतोय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झाले। कांद्याला जास्तीत जास्त 1065, सरासरी 950 तर कमीत कमी 400 रुपये बाजारभाव मिळत आहे। तरी आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने केंद्र निर्यात बंदी उठवावी अशी मागणी देखील आता कांदा व्यापारी करतायत। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 800 ते 1000 पर्यंत कांदा घेतलेला आहे। तरी तो शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे। तरी या शेतकऱ्यांना या भावात कांद्यात कुठलाही पडतल बसत नसून हे कांदे तोट्यात जात असून केंद्र सरकार व राज्य सरकारने यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून ही कळकळीची विनंती असून याकडे सरकारने लक्ष द्यावं। आज नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव आहे 800 रुपयापासून 1100 रुपये। तर मोदी सरकारने कमीत कमी आता एक्सपोर्ट ओपन केलं तर कांदा व्यापारी आणि शेतकरी हे दोन्ही जगतील, नाही तर काही शक्य नाही। अवघड आहे, कांदे विकणं अवघड आहे आणि कांद्याला काही बॉटम अजिबात नाही। त्याचे काय भाव होतील, काय होणार ही गॅरंटी फक्त देवाला, बाकी कोणालाच नाही। तर कमीत कमी सरकारने आता एक्सपोर्ट ओपन केलंच पाहिजे। कांदा हा सरासरी 800 रुपये विकू राहिला, तर याच्यामध्ये शेतकऱ्याला काहीच पडतल नाही। वातावरण खराब आहे, महागडे औषध मारावं लागतात, एक तर आवरेज घटलेले। तर त्वरित सरकारने याकडे लक्ष द्यावे, निर्यात बंदी खुली करावी, तरच शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील हीच या ठिकाणी कळकळीची विनंती आहे।